कल्याण पूर्वेतील श्रीकृष्ण नगर ते पत्री पूल ते नवी गोविंदवाडी हा MIDCच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता आहे। या रस्त्याची चाळण झाली आहे। रस्त्यावर खड्डे, त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक आणि नागरिक हैराण झाले आहेत। परिसरात 4 शाळा आहेत। विद्यार्थी पालक हतबल झाले आहेत। वारंवार तक्रार करून देखील KDMCचे अधिकारी गाढ झोपेत आहेत। काँग्रेसचे पदाधिकारी शकील खान यांनी उपोषण सुरू केले आहे। या दरम्यान शकील खान आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन खड्ड्यात झाडे लावली। या रस्त्याला KDMCचे आयुक्त अभिनव गोयल यांचे नाव दिले। आता तरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे। लवकरात लवकर रस्ता चांगला केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा KDMC प्रशासनाला देण्यात आला आहे। आज पत्रीपूल ते न्यू गोविंदवाडी जो रस्ता आहे त्याचा आम्ही नामकरण केलं आहे। ते कमिशनर आमचे त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला, कारण इथे यायला जायला एवढा त्रास होतो। इथे आजूबाजूला शाळा आहे, 2 शाळा आहे आणि ते लहान लहान मुले त्यांना यायला जायला त्या पाणीमध्ये जायला लागतो आणि ते जो गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास आहे। कमरेचा त्रास आहे, पायामध्ये त्रास होतो आणि वारंवार आम्ही पत्र देऊन KDMC काही ऐकत नाही। एक करोड रुपयाचा टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे। आज जर याच्यामध्ये अवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला KDMC मध्येचा नंबर 1 अवॉर्ड येईल भ्रष्टाचारमध्ये। तर आम्ही आता नाव दिलं आहे। जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे तीव्र आंदोलन करणार, पूर्ण रस्ता बंद करणार। आता मी आमरण उपोषणाला बसलो आहे पण हे झाडचा काय नावकरणचं काम करायचं होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे। आता मी परत उपोषणाला बसणार आहे। जर हे लोकांनी रस्ता नाही बनवला लवकरात तर मी याच्या तीव्र आंदोलन करणार। माझं नाव युसुफ मेमन आहे। मी आता घरात निघालो तर जाता बघितला शकील बाय आमरण उपोषणाला बसलेले आहे। बघून मला लय हे झाला काय। आम्ही पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वेळोवेळ बोलून कोरे साहेबांना, वैद्य साहेबांना कमी 4 महिने कसे आम्ही तकलीफ काढले और आमचे इकडचे लोकांनी तकलीफ काढल्या। काय बोलू शकत नाही आम्ही। काय रिक्षावाले जे आहे ना, जे 50-60 रुपये घेणारे 100 रुपये घेतात इथं याचे। एवढी परिस्थिती आहे। लोक आम्हाला विचारतात सत्ता तुमची असून पण आमचे रोड बघा बोले। युसुफभाई रोड कसे आहे, काय करणार? तर आता काय करणार आम्ही? आज शकील भाईला बघून आम्हाला एकदम हे वाटतं का ते माणूस बसलाय हे वेळ कशाला आणली कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने काय त्याला। म्हणून मग जाता मी त्यांना पण समन्वय दिलेला आहे की असा साहेब हा बरा केला, तुम्ही चांगला काम केलंय। आता रोड अशी परिस्थिती आहे ना, 2 रिक्षा गेली तर एकमेकाला टच होती। रोज भांडण होतात इथं। साड्याला जायला मुलगे मुली हे सगळे एवढे परेशान आहे ना, पाय जातात। रिक्षावाले बोलतात महिना 1500 लेंगा ना 1200 लेंगा। तो आज हे घाई गरीब कुठून आणणार? एवढी मोठी आबादी झालेली आहे का। तर हेच आम्ही बोलतोय की लवकरात लवकर रोड बनला तर ठीक आहे, न तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे। पूर्ण पत्रीपूल जाम करून टाका। आज शकील भाई बसला म्हणून आम्हाला थोडा आनंद झाला का एक माणूस बसलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे वेळ आणली कशाला? अरे तुम्ही रोड काय नाही बनवत? रोड बनवून घ्या ना फटाफट। केवढे खड्डे। कमिशनरना मी हे बोलतोय की तुम्ही इथून जा करा, तुम्हाला माहित पडणार की कशी परिस्थिती आहे। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सर। जय हिंद जय महाराष्ट्र। बताऊंगा कि यहाँ पे करीब 4 महीने से रोड जो है वो खराब चल रहा है और बारिश में पूरा पानी भरा रहता है और उससे पानी जो है गंदा पानी जो है लोगों के घर का गंदा पानी जो है वो आ रहा है यहाँ पे रोड पे और चलने में बहुत दिक्कत है। रही है बच्चों के पैरों में पानी लगने से स्कूल में पानी पहुँच जा रहा है, गंदगी पहुँच जा रही है और उससे क्या है बच्चों के पैरों में जो फोड़ी हो रही है, फुंसी हो रही है। तो ये नहीं हो चाहे प्रशासन से मेरा निवेदन है कि इसको जल्द से जल्द बना के जरा जो है इसको अच्छा कर दें, जिससे हमारे विद्यालय को, बच्चों को और सभी लोगों को, सभी आम पब्लिक को इसका फायदा मिलेगा। और मैं प्रशासन से मेरा यही निवेदन है। और मेरा नाम है प्रदीप सिंह।